भगवते वासुदेवाय. अथ 9 अध्याय. वर मिळवून ध्रुवाचे घरी परतणे. मैत्रेय म्हणतात, भगवंतांनी अशा प्रकारे आश्वासन दिल्यानंतर देवतांचे भय नाहीसे झाले आणि त्यांना प्रणाम करून ते स्वर्गलोकात गेले. त्यानंतर विराट स्वरूप भगवान गरुडावर आरूढ होऊन आपल्या भक्ताला भेटण्यासाठी मधुवनात आले. त्यावेळी ध्रुव तीव्र योगाभ्यासाने एकाग्र झालेल्या बुद्धीने भगवंताच्या विजयसारख्या दैदिप्यमान अशा ज्या मूर्तीचे आपल्या हृदय कमलात ध्यान करीत होता, ती एकाएकी अदृश्य झालेली पाहून त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा लगेच भगवंताचे तेच रूप त्याने बाहेर आपल्यासमोर पाहिले. प्रभूंचे दर्शन झाल्याने ध्रुव गडबडून गेला. त्याने जमिनीवर साष्टांग लोटांगण घातले. नंतर तो अशा प्रकारे प्रेमपूर्ण दृष्टीने त्यांच्याकडे पाहू लागला की जणू नेत्रांनी त्यांना पिऊन टाकावे, मुखाने त्यांचे चुंबन घ्यावे आणि हातांनी त्यांना आलिंगन द्यावे. तो हात जोडून प्रभूंच्या समोर उभा होता आणि त्यांची स्तुती करावी असेही त्याला वाटत होते, परंतु ती कशी करावी हे त्याला कळत नव्हते. सर्वार्थयामी हरींनी त्याचे मनोगत जाणले आणि कृपापूर्वक आपल्या वेदमय शंखाचा त्याच्या गालाला स्पर्श केला. भविष्यकाळात आढळ पद प्राप्त होणारे असलेल्या ध्रुवाला त्या क्षणी दिव्य वाणी प्राप्त झाली. जीव आणि ब्रह्म यांच्यात स्वरूपाविषयी निश्चय झाला. तो अत्यंत भक्तिभावाने विश्वविख्यात कीर्तिमान श्रीहरींची स्तुती करू लागला. ध्रुव म्हणाला, प्रभो, आपण सर्व शक्ती संपन्न आहात. आपणच माझ्या अंतःकरणात प्रवेश करून आपल्या तेजाने माझ्या या सुप्तवाणीला जागृत केले. जे हात पाय कान त्वचा इत्यादी निरनिराळ्या इंद्रियांना तसेच प्राणांनाही चेतना देतात, त्या आपणास अंतर्यामी भगवंतांना मी प्रणाम करतो. भगवान, आपण एकटेच आपल्या अनंत गुणमय मायाशक्तीने या महदादी संपूर्ण प्रपंचाची रचना करून अंतर्यामी रूपाने त्यात प्रवेश करता आणि पुन्हा त्याच्या इंद्रियादी विनाशी गुणांमध्ये त्याच्या अनुष्ठान रूप देवतांच्या रूपात राहून अनेक रूपाने भासता. जसा निरनिराळ्या आकाराचा लाकडात प्रकट झालेला अग्नी आपल्या उपाधीनुसार वेगवेगळ्या रूपात भासतो, अगदी त्याप्रमाणे हे नाथ, सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवांनी सुद्धा आपल्याला शरण येऊन आपण दिलेल्या ज्ञानाच्या प्रभावाने झोपेतून उठलेल्या पुरुषाप्रमाणे हे विश्व पाहिले होते. हे दीनबंधू, त्याच आपल्या चरणतलाचा मुक्त पुरुष सुद्धा आश्रय घेतात. कोणत्याही कृतज्ञ पुरुषाला त्याचे विस्मरण कसे होईल? या प्रेतवत शरीराच्या द्वारा भोगले जाणारे इंद्रिये आणि विषयांच्या संसर्गाने उत्पन्न झालेले सुख तर मनुष्याला नरकातही मिळू शकते. जे लोक त्या विषय सुखासाठी जन्ममरणांचे बंधनातून सोडविणाऱ्या कल्पतरू स्वरूप आपली आराधना आपल्या प्राप्तीखेरीज अन्य उद्देशाने करतात, त्यांच्या बुद्धीला निश्चितच आपल्या मायाने फसविलेले असते. हे नाथ, आपल्या चरणकमलांचे ध्यान करण्याने आणि आपल्या भक्तांचे पवित्र चरित्र ऐकल्याने प्राण्यांना जो आनंद प्राप्त होतो तो निजानंद स्वरूप ब्रह्मचिंतनातही मिळत नाही, तर मग ज्यांना कालरूपी तलवार कापून टाकते त्या स्वर्गीय विमानातून पडणाऱ्या पुरुषांना ते सुख कसे बरे मिळू शकेल? हे अनंता, मला आपण ज्यांच्या आपल्यामध्ये अखंड भक्तिभाव आहे त्या विशुद्ध हृदय महात्मा भक्तांचा संग द्या. त्यांच्या संगतीत मी आपल्या गुण आणि लीलांचे कथामृत पिऊन पिऊन धुंद होऊन जाईल आणि सहजपणे या अनेक प्रकारच्या दुःखांनी पूर्ण भयंकर संसार सागराच्या पैरतिलाला पोहोचवेल. हे कमलनाभा, ज्यांचे चित्त आपल्या चरणकमलांच्या सुगंधांमध्ये तल्लीन झाले आहे, त्या महानुभावांची जे लोक संगती करतात त्यांना आपल्याला अत्यंत प्रिय असणारे हे शरीर आणि त्यांच्याशी संबंधित पुत्र मित्र घर द्रव्य पत्नी इत्यादींची आठवणही होत नाही. हे अजन्मा परमेश्वरा, मी पशु वृक्ष पर्वत पक्षी सरपटणारे प्राणी देव दैत्य मनुष्य आदींनी परिपूर्ण तसेच महदादी अनेक कारणांनी उत्पन्न झालेल्या आपल्या या स्थूल विश्वरूपालाच फक्त जाणतो. याच्या पलीकडे जे काही आपले परमस्वरूप आहे तेथे वाणी पोहोचू शकत नाही, त्याचे मला ज्ञान नाही. भगवान, प्रलयकाली योगनिद्रेत स्थित असलेला जो परमपुरुष या संपूर्ण विश्वाला आपल्या उदरात लीन करून घेऊन शेषाबरोबर त्याच्याच अंगावर शयन करतो, तसेच ज्याच्या नाभी समुद्रातून प्रकट झालेल्या सर्व लोकमय सुवर्णवर्ण कमलांपासून परम तेजोमय ब्रह्मदेव उत्पन्न झाले, ते भगवंत आपणच आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. प्रभो, आपण आपल्या अखंड चिन्मय दृष्टीने बुद्धीच्या सर्व अवस्थांचे साक्षी आहात. तसेच नित्यमुक्त शुद्ध सत्वमय सर्वज्ञ परमात्मस्वरूप निर्विकार आदिपुरुष सैडर्य संपन्न आणि तिन्ही गुणांचे अधीश्वर आहात. आपण जीवांपासून सर्वथे वेगळे आहात. तसेच विश्वाच्या स्थितीसाठी यज्ञाचा अधिष्ठाता अशा विष्णुरूपाने विराजमान आहात. आपल्याच ठिकाणी विद्या अविद्या इत्यादी विरुद्ध गती असणाऱ्या अनेक शक्ती क्रमाने निरंतर प्रगट होत असतात
आपण मात्र जगाचे कारण, अखंड, अनादी, अनंत, आनंदमय, निर्विकार ब्रह्मस्वरूप आहात. मी आपणास शरण आलो आहे. भगवान, आपण परमानंद मूर्ती आहात असे समजून जे लोक निष्काम भावाने आपले निरंतर भजन करतात त्यांच्यासाठी राजादी भोगांपेक्षाही आपल्या चरणकमलांची प्राप्ती हे भजनाचे खरे फळ आहे. स्वामी, असे असले तरी जशी गाय आपल्या नुकत्याच जन्मलेल्या वासराला दूध पाजते आणि वाघ इत्यादींपासून त्याचा बचाव करते, त्याचप्रमाणे आपणही भक्तांवर कृपा करण्यासाठी नेहमी उत्सुक असल्यामुळे आमच्यासारख्या सकाम जीवांच्याही इच्छा पूर्ण करून त्यांचे संसारभयापासून रक्षण करता. मैत्रेय म्हणतात, जेव्हा शुभ संकल्प असणाऱ्या बुद्धिमान ध्रुवाने याप्रमाणे स्तुती केली तेव्हा भक्तवत्सल भगवान त्याची प्रशंसा करत म्हणाले. श्री भगवान म्हणाले, व्रताचे उत्तम पालन करणाऱ्या राजकुमारा, मी तुझ्या हृदयातील संकल्प जाणतो. त्या पदाची प्राप्ती होणे जरी दुरापास्त आहे तरीसुद्धा मी तुला ते देतो. तुझे कल्याण असो. बाळा, ज्या तेजोमय अविनाशी लोकाला आजपर्यंत कोणी प्राप्त केले नाही, ज्याच्या चारी बाजूंनी ग्रह, नक्षत्र आणि तारांगणयुक्त ज्योतिषचक्र अशा प्रकारे प्रदक्षिणा करीत असते की ज्याप्रमाणे धान्य मळणी खुंट्याच्या चारी बाजूंना बैल फिरत असतो. अवांतर कल्पापर्यंत राहणाऱ्या अन्य लोकांचा नाश झाल्यानंतरही जो स्थिर राहतो, तसेच तारांगणासहित धर्म, अग्नी, कश्यप आणि शुक्र आदी नक्षत्रे तसेच सप्तर्षिगण ज्याची प्रदक्षिणा करतात तो ध्रुवलोक मी तुला देतो. येथे सुद्धा जेव्हा तुझे वडील तुला राज्य देऊन वनात जातील तेव्हा तू 36,000 वर्षापर्यंत धर्मपूर्वक पृथ्वीचे पालन करशील. तुझ्या इंद्रियांची शक्ती जशीच्या तशी कायम राहील. पुढे जेव्हा तुझा भाऊ उत्तम शिकार खेळताना मारला जाईल तेव्हा त्याची माता सुरुची प्रेमाने वेडी होऊन जंगलात त्याचा शोध करीत असताना अग्नीमध्ये प्रवेश करेल. यज्ञ माझी प्रिय मूर्ती आहे. तू अनेक मोठमोठ्या दक्षिणा द्याव्या लागणाऱ्या यज्ञांनी माझे पूजन करशील आणि येथे उत्तमोत्तम भोग भोगून शेवटी माझे स्मरण करशील. यामुळे तू शेवटी संपूर्ण लोकांना वंदनीय आणि सप्तर्षींच्याही वर असलेल्या माझ्या निजधामाला जाशील. तेथे गेल्यावर पुन्हा संसारात यावे लागत नाही. मैत्रेय म्हणतात, ध्रुवाकडून अशा प्रकारे पूजित झालेले भगवान श्री गरुडध्वज त्यांना आपले पद प्रदान करून तो पाहत असतानाच आपल्या लोकी गेले. प्रभूच्या चरणसेवेने संकल्पित वस्तू प्राप्त झाल्यामुळे जरी ध्रुवाची इच्छा पूर्ण झाली तरी काहीशी अप्रसन्न चित्ताने तो आपल्या नगराकडे परत आला. विदुराने विचारले, ब्रह्मन, मायापती श्रीहरींचे परमपद अत्यंत दुर्लभ आहे आणि त्याच्या चरणकमलांच्या उपासनेमुळेच ते मिळते. सारासार जाणणाऱ्या ध्रुवाला एका जन्मातच ते परमपद मिळून सुद्धा तो स्वतःला अकृतार्थ का मानत होता? मैत्रेय म्हणाले, आपल्या सावत्र मातेच्या वाग्बाणांनी ध्रुवाचे हृदय घायाळ झाले होते. त्याचे स्मरण होऊन त्याने मुक्तिदात्या श्रीहरींकडे मुक्ती मागितली नाही, म्हणून त्याला आपल्या या चुकीबद्दल पश्चाताप झाला. ध्रुव मनात म्हणू लागला, सनकादी नैशिष्ट ब्रह्मचारी सुद्धा जे पद समाधीने अनेक जन्मांतर प्राप्त करतात ती भगवत चरणांची छाया मी 6 महिन्यातच प्राप्त केली. परंतु चित्तामध्ये दुसरी वासना असल्यामुळे मी पुन्हा त्या पदापासून दूर गेलो. अहो, मज अभाग्याचा केवढा हा मूर्खपणा. मी संसारातून सोडविणाऱ्या प्रभूंच्या चरणाजवळ पोहोचूनही त्यांच्याकडे नाशवान वस्तूची याचना केली. देवांना सुद्धा स्वर्गातील भोग भोगल्यानंतर पुन्हा पृथ्वीतलावर यावे लागते, म्हणून त्यांना माझ्या भगवत प्राप्तिरूप उच्च स्थिती सहन झाली नाही. म्हणूनच त्यांनी माझी बुद्धी भ्रष्ट केली. त्यामुळेच तर मी दुष्टाने नारदांचे यथार्थ म्हणणे मानले नाही. जरी जगामध्ये आत्म्याशिवाय दुसरा कोणी नाही तरीसुद्धा जसे झोपलेला मनुष्य स्वप्नात आपणच झालेल्या वस्तूंना आपल्याहून निराळा मानतो, त्याचप्रमाणे मी सुद्धा भगवंताच्या मायेने मोहित होऊन भावाला शत्रू मानले आणि व्यर्थ द्वेषरूपी मानसिक पीडेने जळू लागलो. ज्यांना प्रसन्न करणे अत्यंत कठीण आहे त्या विश्वात्मा श्रीहरींना तपश्चर्येने प्रसन्न करून घेऊन मी जे काही मागितले ते सर्व आयुष्य संपलेल्या माणसाचे रोगनिदान व्यर्थ जावे तसे व्यर्थ आहे. केवढा मी अभागी. संसार बंधनाचा नाश करणाऱ्या प्रभूंकडे मी संसारच मागितला. ज्याप्रमाणे एखाद्या दरिद्री माणसाने चक्रवर्ती सम्राटाकडे कोंडा असलेल्या तांदळाच्या कण्या मागाव्यात, त्याप्रमाणे पुण्यहीन अशा मी सुद्धा आत्मानंद प्रदान करणाऱ्या श्रीहरींकडून अभिमान वाढवणारे पद मागितले. मैत्रेय म्हणतात, बाबा रे, तुझ्याप्रमाणे जे लोक श्री मुकुंदाच्या चरणकमल रजांचे सेवन करतात आणि ज्यांचे मन आपोआप आलेल्या सर्व परिस्थितींमध्ये संतुष्ट राहते ते भगवंतांकडून त्यांच्या सेवेशिवाय आपल्यासाठी दुसरा कोणताही पदार्थ मागत नाही. इकडे जेव्हा राजाने ऐकले की आपला पुत्र ध्रुव घरी परत येतो आहे तेव्हा त्याचा या गोष्टीवर जसा यमलोकाहून कोणी परत आला आहे या गोष्टीवर विश्वास बसत नाही तसा विश्वास बसला नाही. त्याने असा विचार केला की मज अभाग्याचे एवढे भाग्य कोठून असणार. परंतु
त्याचा देवर्षी नारदांच्या सांगण्यावर विश्वास असल्यामुळे तो आनंदाने वेडा झाला. त्याने अत्यंत प्रसन्न होऊन ही बातमी आणणाऱ्याला एक बहुमूल्य रत्नहार दिला. राजा उत्तमपादाने पुत्राचे मुख पाहण्यासाठी उत्सुक होऊन पुष्कळचे ब्राह्मण, कुलातील वडील मंडळी, मंत्री आणि बंधुजनांना बरोबर घेतले आणि एका उत्तम घोड्यावर सुवर्णजडित रथावर स्वार होऊन तो तातडीने नगराच्या बाहेर आला. त्याच्यापुढे वेद मंत्र घोष होत होता. तसेच शंख, दुदुंबी, बासरी असे अनेक मंगलवाद्ये वाजत होती. त्याच्या दोन्ही राण्या सुनीती आणि सुरुची सुवर्णमय अलंकाराने नटून राजकुमार उत्तमाबरोबर पालखीत बसून चालल्या होत्या. ध्रुव उपवनाजवळ येऊन पोचला तेव्हा त्याला पाहताच राजा लगेच रथातून खाली उतरला. पुत्राला पाहण्यासाठी तो पुष्कळ दिवसांपासून उत्कंठित होता. त्याने लगेच पुढे होऊन प्रेमभराने निश्वास टाकीत ध्रुवाला आपल्या मिठीत घेतले, कारण आता प्रभूच्या चरणस्पर्शाने ध्रुवाचे सर्व पापबंधन नष्ट झाले होते. राजाची एक मोठी इच्छा पूर्ण झाली होती. त्याने पुन्हा पुन्हा पुत्राच्या मस्तकाचे अवघ्राण केले आणि प्रेमामुळे आलेल्या थंड आसवांनी त्याला न्हाऊ घातले. त्यानंतर सज्जनांमध्ये अग्रगण्य असणाऱ्या ध्रुवाने पित्याच्या चरणांना नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून सन्मानित झालेल्या त्याने दोन्ही मातांना प्रणाम केला. सुरुचीने आपल्या चरणांना वंदन करणाऱ्या त्या बालकाला उठवून छातीशी धरले आणि गदगद वाणीने चिरंजीव हो असा आशीर्वाद दिला. जसे पाणी स्वतःच्या उताराकडे धावते त्याचप्रमाणे मैत्री आणि गुणामुळे ज्याच्यावर भगवान प्रसन्न होतात त्यांच्याकडे सर्व जीव ओढ घेतात. इकडे उत्तम आणि ध्रुव दोघेही प्रेमभरित अंतःकरणाने एकमेकांना भेटले. एकमेकांच्या अंगाचा स्पर्श झाल्याने दोघांच्याही शरीरावर रोमांच उभे राहिले आणि नेत्रांतून वारंवार अश्रूच्या धारा वाहू लागल्या. ध्रुवाची आई सुनीती आपल्या प्राणाहूनही प्रिय मुलाला मिठी मारून सगळे दुःख विसरली. त्याच्या अंगाच्या स्पर्शानेच तिला मोठा आनंद झाला. हे वीरवरा, सुनीतीच्या नेत्रातून वाहणाऱ्या मंगल आनंदाश्रूंनी त्या वीरमातेचे स्तन भिजून गेले आणि त्यातून वारंवार दुधाच्या धारा वाहू लागल्या. त्याच वेळी नगरवासी लोक तिची प्रशंसा करत म्हणू लागले, महाराणी, आपला पुत्र पुष्कळ दिवस हरवला होता. मोठ्या भाग्याने तो आता परत आला आहे. हा आम्हा सगळ्यांचे दुःख दूर करेल, दीर्घकाळपर्यंत या भूमंडळाचे रक्षण करेल. आपण निश्चितच शरणागतांचे दुःख दूर करणाऱ्या श्रीहरींची उपासना केली आहे. त्यांचे निरंतर ध्यान करणारे धैर्यवान परम दुर्जय अशा मृत्यूवरही जय मिळवतात. अशा प्रकारे सर्व लोक ध्रुवाबद्दल आपले प्रेम प्रकट करीत होते. भाऊ उत्तमासह ध्रुवाला हत्तीनीवर बसवून राजाने मोठ्या हर्षाने राजधानीत प्रवेश केला. त्यावेळी सर्व लोक त्याची स्तुती करत होते. नगरामध्ये जिकडे तिकडे मगरीच्या आकाराची तोरणे बनवली होती. तसेच दारांवर फुलाफळांच्या गुच्छांसह केळीचे खांब आणि सुपारीची झाडे लावली होती. दारादारांवर दिव्यांसहित पाण्याचे कलश ठेवले होते. ते आम्रपाणी वस्त्रे, फुलांच्या माळा आणि मोत्यांच्या लढींनी सजवले होते. ते नगर सुवर्णमंडित तट, महाद्वारे आणि महाल्यांनी सुशोभित झाले होते. तसेच त्यांची कांती विमानांच्या शिखराप्रमाणे चमकत होती. नगरातील चौक, राजमार्ग, माड्या, सडका इत्यादींची झाडे लोट करून त्यावर चंदनाचे पाणी शिंपडले होते आणि जिकडे तिकडे लाह्या, अक्षता, फुले, फळे, तांदूळ तसेच अन्य भेट सामग्री तयार ठेवली होती. ध्रुव राजमार्गावरून चालला असता जिकडे तिकडे नगरातील सुवासिनी त्याला वात्सल्य भावाने अनेक शुभाशीर्वाद देत त्याच्यावर पांढऱ्या मोहऱ्या, अक्षता, दही, जल, दुर्वा, फुले आणि फळांचा वर्षाव करीत होत्या. त्यांची मनोहर कवने ऐकत ध्रुवाने आपल्या पित्याच्या महालात प्रवेश केला. ते श्रेष्ठ राजभवन महामूल्यवान रत्नहारांनी सजविलेले होते. तेथे पित्याच्या अतिशय लाडात स्वर्गात देव राहतात तसा तो राहू लागला. तेथे दुधावरील फेसाप्रमाणे शुभ्र आणि कोमल शय्या, हस्तिदंती पलंग, सोनेरी पडदे, बहुमोल आसने आणि पुष्कळ सोन्याची पात्रे वगैरे होती. तेथील स्फटिक आणि उच्च प्रतीच्या पाचूंच्या भिंतीत रत्नांच्या श्रीमूर्तीत हातात रत्नांचे दिवे झगमगत होते. त्या महालात चारी बाजूंनी अनेक जातीच्या दिव्य वृक्षांनी सुशोभित अशी उद्याने होती. तेथे पक्ष्यांचा किलकिलाट आणि धुंद भुंग्यांचा गुंजारव होत होता. त्या बगीच्यांच्या मध्ये वैडूर्य रत्नांच्या पायऱ्या असलेल्या लाल, निळे आणि शुभ्र कमळे उमललेल्या पुष्करिणी होत्या. त्यात हंस, कारंडव, चक्रवाक आणि सारस पक्षी क्रीडा करीत होते. राजश्री उत्तानपादाने आपल्या पुत्राच्या अद्भुत प्रभावाची गोष्ट नारदांकडून आधीच ऐकली होती. आता तो प्रत्यक्ष पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. ध्रुव आता तरुण झाला आहे. अमात्यवर्ग त्याच्याकडे आदराने पाहत आहे. तसेच प्रजेचेही त्याच्यावर प्रेम आहे. असे पाहून राजाने त्याला राज्याभिषेक केला आणि स्वतः आपली वृद्धावस्था झालेली जाणून आत्मस्वरूपाचे चिंतन करीत संसारातून विरक्त होऊन तो वनामध्ये गेला. अध्याय 9 समाप्त.